जय भीम. सर्व ऑनलाईन दर्शकांना मनपूर्वक जय भीम. बंधूंनो आणि भगिनींनो, व्याख्यान सुरू करण्यापूर्वी या देशातील सर्वोत्तम भूमिपुत्र, आपल्या सर्वांना हक्काचा धम्म देणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री माता फुले, माता रमाई, माता भीमाई आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम कणकवली इथून आपल्याशी आज संवाद साधत आहे. बहुजन संघटक टीमने हा जो काही परिवर्तनाचा जागर गेल्या काही वर्षापासून सुरू केलेला आहे त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. म्हणूनच मी आमचे स्नेही राहुलजी खांडेकर आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींचं मनापासून सुरुवातीलाच अभिनंदन करतो आणि एक महत्त्वाचा विषय मला मांडण्याची संधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचे मनपूर्वक आभारसुद्धा व्यक्त करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सध्या जगभरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. बहुजन संघटक हे असा मंच आहे की ज्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विविध पैलू आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. खऱ्या अर्थाने सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वस्पर्शी बाबासाहेब आंबेडकर, विविध व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून बाबासाहेब आपल्यासमोर मांडण्याचा संकल्प बहुजन संघटनेने केलेला आहे. आणि यापूर्वीही या मालिकेत आपण अनेक व्याख्याने वेगवेगळ्या विषयावरती ऐकलेले आहात. आज महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आजचा विषय आहे इतिहास तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतिहास तज्ज्ञ होते, इतिहासकार होते की काय आहे या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मांडणी या व्याख्यानामध्ये लक्षात घेता येईल, समजून घेता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आज आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. आज बाबासाहेबांचे अनेक पैलू ग्रंथाच्या रूपाने आपल्यासमोर आहेत. व्याख्यानाच्या निमित्ताने आपण ऐकतो आणि माझ्या मते या मालिकेत सुद्धा अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना अर्थज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक व्याख्यान आपण ऐकलेले असतील. आणि आज आपल्याला इतिहास तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महत्त्वाचा विषय आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचा आहे. बंधूंनो, इतिहास हा विषय असा आहे की इतिहासापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. इतिहासाचा आणि मानवाचा संबंध हा प्रत्येक मानवाला इतिहासाशी संबंध असतोच. अविभाज्य घटक आहे आपल्या सगळ्या जगण्याचा इतिहास म्हणजे. आता इतिहासाचा संबंध हा केवळ आपल्या अभ्यासाचा संबंध या अर्थाने जोडू नका. इतिहासाचा संबंध हा केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला इतिहासाची साथ असते, संगत असते. असे अनेक घटना घटिते आपल्या जीवनात घडत असतात की ज्याचा इतिहासाशी सातत्याने संबंध असतो. प्रत्येक व्यक्तीला इतिहास असतो, प्रत्येक समाजाला इतिहास असतो, प्रत्येक देशाला इतिहास असतो. त्यामुळे इतिहासाचा माझा संबंध काय असा प्रश्न या पृथ्वी तलावर कोणीही माणूस विचारू शकत नाही, कोणताही देश विचारू शकत नाही किंवा कोणताही समाज विचारू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासविषयक दृष्टिकोन, त्यांची इतिहासविषयक दृष्टी आणि ते इतिहासकार होते की नाही ही भूमिका समजून घेत असताना हा मोठा विषयाचा मोठा आवाका आहे. हा मोठा विषय आहे. पण तरीही मी आपल्या या कालावधीमध्ये आपल्यासमोर तो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. इतिहास हा इतर सगळ्या विषयाप्रमाणे महत्त्वाचा विषय आहे. मला असं वाटतं की बेसिक सब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण, मूलभूत विषय, तो विषय इतिहास आहे. आणि भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इतिहास अभ्यासावा लागतो 10वीपर्यंत 12वीपर्यंत. तसा तो बाबासाहेब आंबेडकरांनीही अभ्यासलेला होता. प्रायमरी पातळीवरती उच्च शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ट्रॅडिशनल पद्धतीने इतिहास हा विषय घेतलेला दिसत नाही. परंतु त्यांचे इतिहासविषयक दृष्टिकोन मात्र व्यापक होता. त्यांची इतिहासाची एक स्वतंत्र दृष्टी होती. हे समोर आणत असताना आपल्याला सुरुवातीला इतिहास म्हणजे काय ते आपण त्याचं आकलन करून घेऊया. इतिहासाच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु काही व्याख्या आपल्या पुढे सांगणं महत्त्वाचं आहे.
इतिहासाचा जनक हिरोडोटस आहे. हिरोडोटस हा विचारवंत इतिहास तज्ञ असे म्हणतो की मानवाच्या जीवनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या आणि संस्मरणीय अशा ज्या काही घटना घडतात, पास्ट मेमोरेबल थिंग, मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संस्मरणीय घटना म्हणजे इतिहास होय. अशा घटना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात. ही महत्त्वाची व्याख्या हिरोडोटसने केलेली आहे. दुसरा विचारवंत मार्क्स, आपल्या सर्वांना माहिती आहे, कार्ल मार्क्स इतिहासाची व्याख्या सुद्धा त्याच्या विचाराला शोभणारीच आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतो? इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वर्ग संघर्ष होय. त्याची मांडणी तशी आपल्याला माहिती आहे. वर्ग संघर्ष म्हणजेच इतिहास होय. तिसरी व्याख्या जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी मला महत्त्वाची वाटते. ती व्याख्या कार्लाईलने केलेली आहे. कार्लाईल असं म्हणतो, इतिहास म्हणजे थोर व्यक्तींची चरित्रे होय. अशा थोर व्यक्तींनी समाज बनलेला असतो आणि अशा या थोर व्यक्तीपैकी एक असलेले भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक थोर व्यक्ती होऊन गेले आणि म्हणून अशा थोर व्यक्तींचा इतिहास असतो, इतिहास अभ्यासला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा इतिहासाची मांडणी केलेली आहे. इतिहासाच्या या व्याख्या मी आपल्याला सांगितल्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा इतिहासाची एक स्पेसिफिक व्याख्या होती. एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयामध्ये वारंवार जात असत, आपल्याला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगरामध्ये. त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर नेहमी जात असत आणि एकदा ते असंच स्टाफ रूममध्ये गेले आणि तेथील इतिहासाच्या प्राध्यापकांना उद्देशून ते म्हणाले, इतिहास म्हणजे काय हो? बोलता बोलता असं, इतिहास म्हणजे काय हो? सगळे प्राध्यापक तिथे, इतिहासाचे प्राध्यापक होते, सगळे प्राध्यापक होते, ताबडतोब असं डिक्शनरी सगळ्या पुस्तकं शोधायला लागली, इतिहासाच्या व्याख्या सांगायला लागली. बाबासाहेब आंबेडकर नुसते हसले आणि म्हणाले, ह्या सगळ्या इतिहासाच्या व्याख्या तर आहेतच, परंतु इतिहासाची व्याख्या जी मला वाटते ती मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाची व्याख्या एका शब्दात सांगितली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, चेंज. इतिहास म्हणजे दुसरं काही नाही, बदल. माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो तो म्हणजे इतिहास, ती परिस्थिती म्हणजे इतिहास. अशी साधी सोपी व्याख्या बाबासाहेब आंबेडकरांनी केली. चेंज हा हिस्ट्रीला पॅरलल शब्द बाबासाहेब आंबेडकर अत्यंत व्यापक अर्थाने त्यावेळी सांगतात. या व्याख्याचे विश्लेषण करत असताना असं आपल्याला म्हणता येईल की जो संघर्ष आहे तो संघर्ष, इतिहास म्हणजे समाजाच्या परिवर्तनाची, संघर्षाची आणि माणसाला जे शोषण भोगावं लागतं त्या शोषणाच्या विरुद्धच्या उठावाची कथा. आणि याच्यातनं जो बदल होतो तो इतिहासामध्ये अपेक्षित असतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिस्ट्री या शब्दाला चेंज असा पॅरलल शब्द त्या ठिकाणी सांगितलेला दिसतो. अत्यंत व्यापक असा हा दृष्टिकोन बाबासाहेबांचा या निमित्तानं आपल्यास समजून घेता येतो. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पैलू आहेत, व्यक्तिमत्वाचे, अभ्यासाचे, चिंतनाचे, ते सगळे आहेतच. परंतु इतिहास तज्ञ म्हणजे काय आणि बाबासाहेब आंबेडकर हे इतिहास तज्ञ कसे होते हे मांडत असताना पहिल्यांदा आपल्याला इतिहास तज्ञ कोणाला म्हणावे ते समजून घ्यावं लागेल. इतिहासाची जी मांडणी करणारे जे लोक असतात, अभ्यासक असतात, विचारवंत असतात, त्याला आपण इतिहास तज्ञ म्हणतो, इतिहासकार म्हणतो. सगळ्या अभ्यासकांना इतिहासकार म्हणता येत नाही. मग इतिहासकार कोणाला म्हणायचं, इतिहास तज्ञ कोणाला म्हणायचं? जो इतिहासकार भूतकाळातील घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतो किंवा जो अभ्यासक भूतकाळातील घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतो तो इतिहास तज्ञ असतो. किंवा जो विचारवंत किंवा जो अभ्यासक समाजामध्ये इतिहासात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांच्या आधारे त्यातून होणारे सामाजिक बदल शोधतो त्याला इतिहास तज्ञ म्हणतात. किंवा जो विचारवंत, जो अभ्यासक सत्यनिष्ठा, वस्तुनिष्ठता याच्या आधारे चिकित्सक पद्धतीने इतिहासातील घटितांच्या आधारे पुनर्मांडणी करतो, नव्याने काहीतरी मांडणी करतो, अशा अभ्यासकाला इतिहास तज्ञ म्हणतात, इतिहासकार म्हणतात. मग बाबासाहेब आंबेडकरांना इतिहास तज्ञ म्हणण्याची कारण काय आहेत, काय त्यांना इतिहासकार म्हटले पाहिजे? तर त्याची कारणे आपल्याला समजून घेत असताना आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केवळ चळवळीचं नेतृत्व केलेलं नाही, तर त्यांनी संपूर्ण इतिहासाचं संशोधन केलेलं आहे. भारताच्या इतिहासाचं संशोधन केलेलं आहे. जगातील महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ त्यांनी घेतलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या परिस्थितीतून त्यांनी एक स्वतःची नवीन दृष्टी,
एक नवीन सिद्धांतन त्यांनी समोर आणलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे इतिहास तज्ज्ञ ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शुद्ध घटक आहे त्या वंचित घटकाच्या इतिहासाचं त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि अभ्यासाची कक्षा वाढवलेली आहे आणि एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी ती पुनर्मांडणीच त्या निमित्ताने केलेली आपल्याला दिसतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातून काही मूलभूत तथ्य समोर आणलेली आहेत आणि सामाजिक न्यायाचा पाया मजबूत करण्याचा विचार सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून, आपल्या भाषणातून आणि आपल्या कृतीतून, आपल्या संशोधनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आणत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहासकार म्हटलं पाहिजे, इतिहासाचे अभ्यासक म्हटलं पाहिजे. हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहासकार म्हणण्यामागे त्यांचा अखंड कालखंड आपल्याला समजून घ्यावा लागेल. जसं मी आता म्हणालो की त्यांचा ट्रॅडिशनल पातळीवर अभ्यास करत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासाविषयी आपल्याला दिसत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या, जगाच्या, महाराष्ट्राच्या इतिहासाचं संपूर्णपणे आकलन होतं. एक उत्कृष्ट इतिहास अभ्यासक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीची प्रतिमा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आणि मग बाबासाहेब आंबेडकर केवळ इतिहासाचा अभ्यास करत नाहीत, इतिहासातील वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ घेतात आणि भारताच्या इतिहासाला ते नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः बाबासाहेबांची चळवळ ज्या बहिष्कृत वर्गासाठी होती त्या बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या हक्काच्या धम्मासाठी आणि त्यांच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी, त्याची मीमांसा करण्यासाठी या सगळ्या ऐतिहासिक घटितांचा ते आधार घेतात, पुरावा शोधतात आणि त्यातनं काही नवीन निष्कर्ष ते पुढे आणतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासकार म्हणून किंवा इतिहास तज्ज्ञ म्हणून आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती ज्या ज्या काही जागतिक विचारवंतांचा प्रभाव होता, त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव होता, त्यामध्ये इतिहासाची दृष्टी असलेले सुद्धा काही विचारवंत होते. समाजशास्त्रज्ञ होते, घटनातज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, तसे इतिहासतज्ञ सुद्धा त्यामध्ये होते. आणि त्यामध्ये आपल्याला दोन व्यक्तींचा उल्लेख महत्त्वाचा आहे. एक म्हणजे हेरॉल्ड लॉस्की, प्रोफेसर हेरॉल्ड लॉस्की, आणि दुसरे म्हणजे विचारवंत कार्ल मार्क्स. हे दोन्हीही इतिहासकार म्हणून, ऐतिहासिक सिद्धांत मांडणारे विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. याबरोबरच जॉन स्टुअर्ट मिल असतील, जॉन डवे असतील, अशा विचारवंतांचा बाबासाहेबांवर प्रभाव असल्याचं आपल्याला सर्वश्रुत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या ज्या 3 महामानवांचा गुरु म्हणून उल्लेख केलेला आहे आदराने, ते 3 बाबासाहेबांचे 3 गुरु सुद्धा इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते हे आपल्याला माहिती आहे. पहिले तथागत गौतम बुद्ध, ज्यांना बाबासाहेबांनी प्रथम गुरु मानले, त्या बुद्धांनी या भारतामध्ये खऱ्या अर्थाने धम्मक्रांती केलेली आहे, धार्मिक क्रांती केलेली आहे आणि इथल्या सामान्य माणसाला हक्काचा धर्म दिलेला आहे. तो सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. इतिहासातला एक अष्टपैलू सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून बुद्धाचा उल्लेख आपण करतो. संत कबीर आपल्याला माहिती आहे, ज्यांनी मध्य काळामध्ये भक्ती चळवळीचं नेतृत्व केलं आणि उत्तर भारतामध्ये एक मानवमुक्तीची, मानवतावादी चळवळ राबवली. आध्यात्मिकतेच्या बरोबरीनं त्या ठिकाणी परमार्थ आणि ऐहिक जीवनाचा संदेश दिला आणि समाजातील ज्या अंधश्रद्धा आहे, जो दैववाद आहे, जी पाखंडी दृष्टिकोन आहे, त्या सर्वांवरती अत्यंत कठोर पद्धतीने प्रहार त्या ठिकाणी संत कबीराने केलेला आपल्याला दिसतो. म्हणून कबीरांना सुद्धा बाबासाहेब गुरुच त्यांनी मानतात. आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचारांचा प्रभाव मांडणारे विचारवंत क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर होता. हे तिन्ही महामानव हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते, ऐतिहासिक विचारवंत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा भारताचा अभ्यास केलेला होता, भारताच्या इतिहासाचा अभ्यास केलेला होता, तसा जगाच्या इतिहासाचा अभ्यास केलेला होता आणि म्हणून त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांच्यावरती सुद्धा काही या ऐतिहासिक घटकांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. जगाचा इतिहास जेव्हा आपण मांडतो तेव्हा जगाचा इतिहासाचा संदर्भ, विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीचा खूप मोठा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर होता. जगामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी मूल्य आहेत, ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली असं मानलं जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाही, भारतामध्ये तर, किमान भारतामध्ये तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीमुळे नव्हे तर गौतम बुद्धांच्या क्रांतीमुळे आली. बुद्धांनी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता ही मूल्ये रुजवली. हे बाबासाहेब आंबेडकरांचं सिद्धांत नाही आणि म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांवरती होता. ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी महाड येथे मानवमुक्तीची लढाई आपल्याला माहीत आहे, बाबासाहेब आंबेडकर लढत असताना
त्या महाडच्या सत्याग्रहाचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केलेली आहे. म्हणजे आपला मानवमुक्तीचा लढा हा जागतिक पातळीवर घेऊन जात असताना ज्या पद्धतीनं 1789 मध्ये फ्रान्समध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीने तेथील समाज व्यवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे बदलली, चेंज झाली आणि त्या ठिकाणी समतावादी वातावरण निर्माण झालं, स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी उद्घोष सुरू झाला. तशाच पद्धतीनं या महाड सत्याग्रहाच्या माध्यमातून सुद्धा मला सामाजिक संघटन करायचं आहे, सामाजिक प्रबोधन करायचं आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जागतिक घटनांचा त्या ठिकाणी परिप्रेक्ष्य लावून आपली मानवमुक्तीची चळवळ पुढे नेण्याचा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करतात. फ्रान्समध्ये सुद्धा भारतासारखी विषमता होती. तिथे ती विषमता वेगळी आणि भारताची विषमता वेगळी हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फ्रान्समध्ये प्रामुख्याने आर्थिक विषमता होती, भारतामध्ये मात्र सामाजिक विषमता आहे. आणि ती आर्थिक विषमता फ्रेंच राज्यक्रांतीने त्या ठिकाणी नष्ट केली आणि तिथून पुढचा समाज हा स्वातंत्र्य, समता, बंधुता या न्यायाच्या तत्वावर उभा राहिला फ्रान्समध्ये. भारतामध्ये मात्र सामाजिक क्रांती आपण यशस्वी करू शकलो नाही. स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांनीच आपण समाजाला बांधू शकतो, जोडू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं जसा जगामध्ये फ्रान्स राज्यक्रांतीनं केला तशाच भारतामध्ये महाडच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्हाला करायचा आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा व्यापक दृष्टिकोन होता. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लेखन आणि भाषणे खंड 8 भाग 1 मध्ये आपल्याला त्या अनुषंगाने मांडणी आलेली आपल्याला दिसते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. जसं जागतिक पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ्रान्स राज्यक्रांतीचा अभ्यास करतात, अवलोकन करतात, चिकित्सा करतात, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या इतिहासाच्या अनेक घटनांवरती, अनेक ग्रंथावरती आणि अनेक महामानवावरती त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी चिकित्सक पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला दिसते. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो इतिहासाचा प्राध्यापक म्हणून की इतिहासाचे आपण जर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, भारताच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर साधारणतः 4 कालखंड पडतात. प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन पूर्व ते इसवी सन साधारण 1200 पर्यंत. मध्यकालीन भारताचा इतिहास इसवी सन 1200 ते साधारण 1857 पर्यंत. आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते साधारण 1947 पर्यंत. आणि 1947 पासून ते आतापर्यंत जो काळापर्यंत आता जो चालू असतो काळ, त्या काळापर्यंतचा सुद्धा जो अभ्यास केला जातो त्याला समकालीन इतिहास असं आमच्या इतिहासामध्ये म्हटलं जातं, कंटेम्पररी पिरियड. तर ह्या 4 प्रमुख कालखंडामध्ये असलेल्या महत्त्वाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक घटितावरती बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास होता. विशेषतः सामाजिक क्रांतीच्या अनुषंगाने आणि बहिष्कृत समाजाच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुषंगाने अभ्यास केलेला होता. आणि या इतिहासातील जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे त्याचा अत्यंत आदरभाव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. आणि मग भारतामध्ये प्राचीन काळामधला राजा अशोक असेल, मध्य काळामधले महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंतिक आदर होता. किंवा आधुनिक काळामध्ये आपण जर पाहिलं तर महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील, हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचे सहकार्य करणारे महत्त्वपूर्ण आणि आदरणीय व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून होते. या सगळ्या राजेराजवाड्यांचा इतिहास याबरोबरच सामान्य माणसाचाही इतिहास असतो. अशा पद्धतीची मांडणी या तालीकडे इतिहासात होते आहे. त्या मांडणीचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची मांडणी ही आधीपासूनच अशा पद्धतीने वंचित, शोषित, दलित, अंकित अशा वर्गांसाठीच्या इतिहासाची मांडणी बाबासाहेब आंबेडकर करतात. आमच्याकडे इतिहासामध्ये सबाल्टर्न हिस्ट्री नावाचा प्रकार आता लोकप्रिय आहे, वंचित घटकांचा इतिहास. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील वंचित घटकांच्या अभ्यासाविषयी त्या ठिकाणी सातत्यपूर्ण मांडणी केलेली आहे आणि त्यांच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी इतिहासाचा एक प्रभावी उपयोग बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसतं. म्हणून बाबासाहेबांनी इतिहासकार म्हणून त्यांनी कशा पद्धतीने भूमिका मांडली आहे, कोणती मीमांसा केलेली आहे, त्यांच्या ग्रंथलेखनापूर्वी आपला तेही मुद्दे समजून घेतला पाहिजे. एक एक मुद्दा आपण मांडत जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समस्त भारतीय समूहामध्ये जे शोषित समूह जो आहे, जो वंचित समूह आहे, जो दुर्लक्षित समूह, जो बहिष्कृत समूह आहे, त्या बहिष्कृत समाजाचा इतिहास मांडला. त्याचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला दिसतो. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे. बौद्ध धर्माच्या प्रत्येक टप्प्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केलेला दिसतो. तथागत गौतम बुद्धाच्या महत्त्वपूर्ण पैलूंचा आणि बुद्धांच्या संपूर्ण वाटचालीचा, धम्माच्या संपूर्ण वाटचालीचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. इथले जे धार्मिक ग्रंथ आहेत भारतातील सर्वच धर्माच्या धार्मिक ग्रंथांचं बाबासाहेब आंबेडकरांनी चिकित्सक आणि ऐतिहासिक विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं.
इतिहासामध्ये जे वेगवेगळे ट्रेंड आहेत, जे प्रवाह आहेत, त्या सगळ्या प्रवाहाचं आकलन बाबासाहेब आंबेडकरांना होतं आणि म्हणून त्यांनी जे ट्रॅडिशनल हिस्टोरिओग्राफी जी आहे किंवा जी पारंपरिक इतिहास लेखनाची परंपरा आहे, त्या पारंपरिक इतिहास लेखन प्रकारावर पद्धतीवर बाबासाहेब आंबेडकरांचे काही महत्त्वाचे आक्षेप होते. त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहासाची मांडणी ही व्यक्तिहित न पाहता समाज हिताच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे आणि म्हणून धार्मिक ग्रंथांच्या आधारे जी काही इथल्या वंचित शोषित समाजाची पिळवणूक होती आहे धर्माच्या आधारे, त्या धर्मग्रंथाची नव्याने चिकित्सा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार मांडलेली आपल्याला दिसते. म्हणजे इतिहासाचा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाशी घातलेला आपल्याला दिसतो आणि ऐतिहासिक स्रोताच्या आधारे विश्लेषणात्मक, वैज्ञानिक, अन्वेषणात्मक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाच्या घटितांची चिकित्सा करण्याचा साकल्याने सफल प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या जाती व्यवस्थेची कुळ आणि मूळ शोधत असताना मानववंशशास्त्रीय अभ्यास केलेला होता आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेले होते. शूद्र अतिशूद्रांचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी शोधलेला होता. त्यांच्या शूद्र निर्मितीची कारणमीमांसा त्यांनी केलेली आहे. शूद्र निर्मितीच्या उपपत्तीचा शोध बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे आणि म्हणून मानवामानवातील, भारतीय समाज व्यवस्थेच्या मानवामानवातील हा जो भेद आहे तो जैविक पातळीवरचा नाही तर तो सामाजिक पातळीवरचा आहे, अशा पद्धतीचं आकलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. आता हे सगळं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथलेखन केलेलं आहे, जी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा जे शोधनिबंध लिहिलेले आहेत किंवा जे थेसिस प्रबंध लिहिलेले आहेत किंवा काही लेख लिहिलेले आहेत, त्या सगळ्या लेखातून आपल्याला ही भूमिका अधिक व्यापक पद्धतीने समजून घेता येईल. म्हणून संक्षिप्त पद्धतीने आपण त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या लेखांचा, ग्रंथांचा, पुस्तकांचा, शोधनिबंधांचा आधार घेऊन आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की बाबासाहेब आंबेडकर हे कशा पद्धतीने इतिहासकार होते, इतिहास तज्ज्ञ होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, जी पुस्तकं लिहिली आहेत, त्यातला महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते. शूद्र कोण होते याचं साकल्याने आकलन बाबासाहेब आंबेडकर करून घेतात. हा ग्रंथ 1946 साली हे पुस्तक प्रकाशित झालेला आहे आणि या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्राच्या प्रारंभिक इतिहासाचा संपूर्णपणे मागोवा घेतलेला आहे. या भारतामध्ये शूद्र कसे निर्माण झाले आणि हे शूद्र कधीपासून शूद्र झाले याची मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा जो शूद्रांचा वर्ग आहे तो मुळात नव्हताच. मुळात 3च वर्ग होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मण वर्गाने शूद्र नावाचा नवीन वर्ग निर्माण केला आणि हा 4था वर्ग नंतर तयार झाला. याच्यामध्ये तत्कालीन ब्राह्मण धर्मगुरूंची भूमिका ही वैयक्तिक पातळीवरती इतरांना गुलाम करण्याची होती आणि या ब्राह्मणांनी शूद्र म्हणजे त्या काळच्या मूळचे क्षत्रिय असलेल्या शूद्रांचे महत्त्वाचे काही अधिकार नाकारले, धार्मिक अधिकार ब्राह्मणांनी नाकारले आणि म्हणून ते आपोआपच एक त्यांचा वेगळा गट तयार झाला. विशेषतः उपनयन संस्कार जो आहे, हा उपनयन संस्कार त्रैवर्णिकांचा होत होता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि सुरुवातीला क्षत्रिय हा वर्णच नव्हता आणि मग क्षत्रिय वर्ण शूद्र हा या वरच्या 3 वर्गामध्येच होता. परंतु नंतर ब्राह्मणांनी ज्यांची उपनयन संस्कार करण्याचे अधिकार नाकारले, उपनयन संस्कार करण्यास नकार दिला, अशा लोकांचा एक नवीनच वर्ग तयार झाला आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र असं म्हटल्याचं सांगितलेलं आहे. तो शूद्र वर्ग अशा पद्धतीने तयार झाला आणि ही सगळी मांडणी अत्यंत अभ्यासपूर्वक संशोधनाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकात केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल्स नावाचं पुस्तक 1948 साली लिहिलं आणि या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जी काही प्राचीन ग्रंथ होते, वेद होते, त्या वेदाचा अभ्यास केला, यज्ञ संस्थेवरती टीका केली आणि म्हणून वेदाचे अधिकार, यज्ञाचे अधिकार, उपनयनाचे अधिकार ज्यांना नाकारले तो नंतर बहिष्कृत वर्ग म्हणून तयार झाला आणि त्याला शूद्र म्हणून नंतर नवीन वर्ग तो पडला. म्हणजे अस्पृश्यता म्हणजे या देशातील सामाजिक युद्धातील एक दंडात्मक शिक्षा आहे जी त्या काळातील उच्च वर्णाने त्या लोकांना दिली आणि त्यांना निम्न ठरवलं, ते शूद्र. अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि अस्पृश्य हे पूर्वीच्या काळी बौद्ध होते असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि बौद्ध कालखंडामध्ये सर्व माणसांना, सर्व जातींना समान मानण्यात आलेलं होतं, हेही बाब आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर रिडल्स इन हिंदुइझम नावाचा एक पुस्तक लिहिलं, एक शोध
पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये, या लेखामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी हिंदू धर्मातील जे धार्मिक ग्रंथ आहेत त्या प्रत्येक धार्मिक ग्रंथाची चिकित्सा केलेली आहे. आणि देवदेवतामध्ये जो विरोधाभास आहे तो विरोधाभास पुढे आणलेला आहे. वैचारिक मांडणी आणि चिकित्सक मांडणीच्या आधारे वैज्ञानिक भूमिकेचा उपयोग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुइझममध्ये कशा पद्धतीनं काही सुधारणा आवश्यक आहेत याचंही प्रतिपादन या निमित्ताने केलेलं आपल्याला दिसते. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे एक बाबासाहेबांचं महत्त्वाचं इतिहासविषयक पुस्तक आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशामध्ये पहिल्यांदा बुद्धांनी क्रांती केली. कोणती क्रांती केली? सामान्य माणसाला हक्काचा धम्म दिला, सर्व समाजाला समान भूमिका मानली, स्त्रियांना सुद्धा धार्मिक अधिकार दिले, समाजामध्ये शांतता, करुणा, ममता नांदण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी एक नवीन सिद्धांत मांडला. तो बौद्ध धर्माच्या माध्यमातून हक्काचा धर्म सर्वांना मिळाला. परंतु म्हणजे ही जी घटना आहे या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि अन्य इतिहासकारांनी क्रांती म्हटलेलं आहे. परंतु या क्रांतीने जे लोक दुःखी झाले होते, ज्या वर्णाचे अधिकार नाकारले गेलेले होते, ज्या उच्च वर्णाचे, ते उच्चवर्णीय लोक त्यांनी बुद्धावरती आणि बौद्ध धर्मावरती अनेक प्रकारच्या टीका सुरू केल्या आणि त्यांनी प्रतिक्रांती केली. आणि म्हणून त्या ठिकाणी बौद्ध धर्मातील सम्राट अशोकाने जे काही ऐतिहासिक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्या सगळ्या ऐतिहासिक कार्याला त्यांनी विरोध केला नंतरच्या कालखंडामध्ये. आणि त्याला एवढंच नव्हे तर या सनातनी पॉलिसीनुसार तेच विचार वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडले आणि त्याला नवीन रूप दिलं, नवीन नाव दिलं. अशा पद्धतीनं अशोकाचा ऐतिहासिक असा धम्म, त्याच्या आधी बुद्धाने जो सुरू केला होता त्या बुद्धाच्या धर्माचं तर तत्परपणे पालन करणारा अशोक, त्या अशोकाचं राज्य नंतरच्या कालखंडामध्ये नष्ट करण्यात आलं. आणि नंतर मग पुष्यमित्र शुंगाने या देशामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण धर्माचा पुरस्कार केला. आणि ही जी घटना आहे याला इतिहासामध्ये प्रतिक्रांती असं म्हटलेलं आहे. बुद्धाने जी सुधारणावादी क्रांती केली, ती क्रांती नंतर त्या क्रांतीवर पुन्हा जे प्रतिक्रांती झाली आणि पुन्हा पारंपरिक विचारसरणी, वर्णवर्चस्ववाद जो मांडणारा विचार आहे ते राज्य आलं, त्याला म्हणायचं प्रतिक्रांती. ही क्रांती आणि प्रतिक्रांती कशी झाली आणि याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण वर्गाने केलेली क्रांती ही सामान्य माणसाला कशा पद्धतीने अन्यायकारक होती, अवमानकारक होती आणि माणसामध्ये भेदनीतीची भावना रुजवणारी कशी होती याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये बौद्ध धर्म आणि ब्राह्मण्यवाद यांच्यातील तुलनात्मक अभ्यास करून ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून ही मांडणी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर साध्या सोप्या भाषेत म्हणतात की ही जी क्रांती प्रतिक्रांती आहे म्हणजे एका अर्थाने तृष्णेचा अभाव आणि तृष्णेचा प्रभाव ही क्रांती प्रतिक्रांती आहे. ज्या तथागत गौतम बुद्धाने तृष्णा नाहीशी केली आणि सर्व धर्म समानता मानली, सर्व व्यापकता मानली, सर्वांना सुखाचे जीवन प्रदान केलं, तृष्णाचा अभाव, माणसाच्या मनातील जो मोह आहे, जी माया आहे आणि त्याच्यातनं जो लोभ आहे, त्याच्यातनं जे दुःख आहे, ते सगळं बाजूला केलं. तृष्णेचा अभाव असलेली विचारसरणी खोडून सर्व सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सर्व पातळीवरची तृष्णा पुन्हा लादायची आणि पुन्हा प्रेममय जग सोडून दुःखमय समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. हा जो प्रतिक्रांतीचा भाग होता त्याला तृष्णेचा प्रभाव अशा पद्धतीची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. एका शब्दामध्ये नव्याने ऐतिहासिक मांडणी बाबासाहेब आंबेडकर या निमित्ताने करतात. क्रांती जी आहे ती तृष्णेचा अभाव आहे आणि प्रतिक्रांती जी आहे ती तृष्णेचा प्रभाव आहे. याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जी पहिली जी क्रांती होती बुद्धांनी केलेली ती समता अधिष्ठित विचारसरणीची क्रांती होती. सर्वांना एकाच पातळीवर समान मूल्यावर आणणारी, न्यायाचा तराजू पेलणारी ती क्रांती होती बुद्धांनी केलेली. परंतु नंतर पुष्यमित्र शुंगांनी जी क्रांती केली, ज्याला प्रतिक्रांती म्हणून इतिहासामध्ये म्हटलं जातं, ती क्रांती म्हणजे विषमता अधिष्ठित मूल्ये पेरणारी आहे. विषमता समाजामध्ये पेरणारी ती क्रांती आहे आणि एकाच वर्गाचं बहुसंख्याक वर्गावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी लादलेली ती संस्कृती आहे, ती पद्धती आहे, ती क्रांती आहे. अशी ऐतिहासिक मांडणी बाबासाहेब आंबेडकर करतात. त्यानंतर एसे ऑन अनटचेबल्स अँड अनटचेबिलिटी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. द एसे ऑन अनटचेबल्स अँड अनटचेबिलिटी. अस्पृश्यता आणि अस्पृश्यतेची नीती काय आहे
हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने 3 पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, धार्मिक पातळीवरती आणि राजकीय पातळीवरती या अस्पृश्यतेचं, बहिष्कृत वर्गाचं मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जी अस्पृश्यता जी या अस्पृश्य वर्गावर लादली गेली त्याचं कारण केवळ त्यांना अपमानित करणे, कलंकित करणे हे नव्हे, तर समाजामध्ये त्यांच्या आणि म्हणजे सवर्ण आणि निम्नवर्ण यांच्यामध्ये भेदाची रेषा गडद करणे, त्यांचं जगणं अवमानित, कलंकित करणे बहिष्कृत वर्गाचं, ही याच्या पाठीमागची भूमिका होती. आणि हे सगळं सुरळीतपणे चालण्यासाठी अनेक धार्मिक ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आणि या धार्मिक ग्रंथाला प्रमाण मानण्यात आलं, शास्त्र मानण्यात आलं आणि शास्त्रानुसार वागणं हे कर्तव्य मानण्यात आलं. अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. पुढे कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, गेनेसिस अँड डेव्हलपमेंट, हा जो महत्वाचा लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तिकेचं केलेलं आहे, या ग्रंथाचं केलेलं आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून 1916 साली हा शोधनिबंध बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि या शोधनिबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष काढलेले आहेत. भारतामध्ये अस्पृश्यता, बहिष्कृत वर्गाची ही बहिष्कृतता का टिकून आहे, त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतात की स्वजातीतील विवाह हा जाती टिकवण्याचा उत्तम आणि मुख्य आधार आहे. स्वजातीतच विवाह करायचे बंधन, रोटी बेटी व्यवहार, हे रोटी बेटी व्यवहार कडक असल्यामुळं जाती टिकून आहेत. आणि दुसरं म्हणजे या धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून स्त्रियावरती नियंत्रण ठेवलेलं आहे. आणि स्त्रियावरती नियंत्रण म्हणजे जाती व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, धर्मव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. कारण जो स्त्री वर्ग आहे तो स्त्री वर्ग हा संस्कृती वहन करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि म्हणून स्त्रियांच्यावरती एकदा नियंत्रण ठेवलं, त्यांना या प्रक्रियेमध्ये दाबून ठेवल्यानंतर ही प्रक्रिया सोपी जाते. म्हणून स्त्रियांवर नियंत्रण हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तिसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जाती या जन्मावर आधारित असल्या तरी त्यांचा सामाजिक हेतू जो आहे तो वर्चस्व राखणे आहे. आणि हा वर्चस्व राखण्याचा हेतू 2 प्रकारे आहे. एक म्हणजे समाजातील उच्च जातीचे लोक आपल्या खालच्या जातीवरती अन्याय करतात आणि सर्वच जातीचे पुरुष हे स्त्रियावरती नियंत्रण प्रस्थापित करतात. अशा पद्धतीने एका बाजूला सामाजिक व्यवस्थेवर, दुसऱ्या बाजूला कुटुंबीय व्यवस्थेवर, अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर या इतिहासाचं आकलन मांडतात. आणि पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे जाती व्यवस्था जी या समाजामध्ये निर्माण झालेली आहे ती कृत्रिम नाही, तर ती जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे. ती निसर्गतः नव्हे तर निम्न वर्गावर वर्चस्व राखण्यासाठी उच्च वर्गाने जाणीवपूर्वक निर्माण केलेली ती सिस्टीम आहे, ती यंत्रणा आहे. अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. पुढे नॅशनल डिव्हिडंड फॉर इंडिया, हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी, या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक विषमतेवर भाष्य केलेलं आहे. आणि ही आर्थिक विषमता जी आहे समाजामध्ये, विविध राजवटी आल्या तरी गरीब समाज कायम राहिला. राजवटी बदलल्या परंतु गरिबी मात्र कायम राहिली. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचा जो लाभ आहे तो इथल्या राजे रजवाड्यांना झाला, श्रीमंतांना झाला, गरिबांना झालेला नाही. याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष देतात. आणि ब्रिटिशांची जी पॉलिसी आहे, ब्रिटिशांची जी धोरणं आहेत ती धोरणं हे पूर्णपणे शोषणावर आधारित आहेत. आणि यावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निमित्तानं उंगली निर्देश करताना आपल्याला दिसतात. म्हणजे ब्रिटिशांच्या सुद्धा अन्यायकारक नीतीवरती प्रहार बाबासाहेब आंबेडकर कसे करतात याचं हे उदाहरण आहे. आणि सामाजिक पुनर्रचना करण्यासाठी जो समाजातील जो तळातील जो लोक आहेत, या तळातील लोकांचा सहभाग हा सातत्यपूर्ण सहभाग असणं ही अनिवार्य आहे, हेही या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर पुढे आणतात. द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा महत्त्वाचा शोधनिबंध बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केला होता, शोधग्रंथ. आणि भारतातील रुपयाची कशी समस्या आहे, त्यावर उपाय काय आहेत, यावर 1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन केलं होतं. आणि त्यातून त्यांनी 3 महत्त्वाचे निष्कर्ष मांडलेले होते. पहिला निष्कर्ष आहे, भारतातील चलनाची किंमत, रुपयाची किंमत ही पांढऱ्या धातूवर आधारित असते, आजही तेच आहे. आणि सातत्याने या रुपयाचं अवमूल्यन होत असल्यामुळं समाजामध्ये, देशामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवरती प्रामुख्याने ही अस्थिरता कायम राहते. आणि म्हणून भारताने, तिसरा निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकर काढतात, भारताने स्वतंत्र आणि स्थिर अशा पद्धतीची एक मॉनिटरी सिस्टीम, एक स्वतंत्र अशा पद्धतीची व्यवस्था, चलनी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर या निमित्तानं सुचवतात. स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड द रेमेडीज, हे बाबासाहेब आंबेडकरांचं एक शेतकऱ्यांच्यासाठीचं महत्त्वाचं पुस्तक आहे. याही पुस्तकाच्या माध्यमातून, या शोधाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लहान जमीन धारणा जी शेतकरी असतात
लहान जमिनीचे क्षेत्र असणारे शेतकरी, त्यांचं कृषी उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय आहे तर जमिनीचं लहान क्षेत्रफळ असणं, आणि त्यामुळे ते जास्त उत्पन्न घेऊ शकत नाहीत. कृषी उत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि त्याचबरोबर शेती व्यवस्थेमध्ये वैज्ञानिक बदल शेतकरी करत नाहीत आणि सहकारी तत्वाचा अवलंब करत नाहीत, जो परदेशामध्ये होतो. याही गोष्टीचा बारकाईने अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणतात, या निमित्तानं करतात. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी याच्यावरही बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन केलेलं आहे. आणि त्यातून ते महत्त्वाचे 2 निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकर मानतात. इंग्रजांनी भारतामध्ये प्रशासन आणि आर्थिक धोरण जे राबवलं त्याचं एकच कारण होतं, स्वतःचं हित जोपासणे, स्वतःच्या देशाचं हित जोपासणे. हे सरळ सरळ असणारी मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत व्यापक पद्धतीने केलेली होती आणि पुराव्यानिशी ती केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून भारताच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी सुधारणा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकपणा येणं सुद्धा गरजेचं आहे. हेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निमित्ताने आपल्यासमोर आणतात. सगळ्यात महत्त्वाचा बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स. बुद्ध आणि कार्ल मार्क्स बाबासाहेबांनी लिहिलेला हा महत्त्वाचा ग्रंथ आहेच. आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्ल मार्क्सच्या व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी सातत्याने साकल्याने अभ्यास वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसतो. काही पातळीवरती साम्य आणि काही पातळीवरती भेद या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांची तुलना करत असताना त्यांच्यातील काही समान तत्व सुद्धा मांडलेली आहेत. आणि ते असं म्हणतात की तत्वज्ञानाचे कार्य या कार्ल मार्क्सने आणि बुद्धांनी मांडलेले आहे. परंतु मार्क्स ज्या पद्धतीने जग बदल करण्याचा उद्देश मार्क्सचा होता तसा बुद्धाचा नव्हता. मार्क्स ज्या पद्धतीने जग बदलू पाहत होता तसा बुद्धाचा होता का जग बदलण्याचा दृष्टिकोन? तर त्या दोघांच्या दृष्टिकोनामध्ये मोठा फरक होता. कारण मार्क्सला जो हा बदल होता तो बदल भौतिक स्वरूपाचा बदल हवा होता आणि बुद्धाला जे बदल अपेक्षित होते ते मानसिक पातळीवरचे बदल होते. म्हणून बुद्ध असं म्हणाले होते की मन बदलले की जग बदलते. मन बदलले की जग बदलते ही बुद्धाने सांगितलेली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निमित्ताने पुढे आणतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या विचाराचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करत असताना त्यांचा पुढचा ग्रंथ आपल्या सर्वांनाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक ऐतिहासिक आणि धार्मिक विचार मांडणारा एक महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या जीवनातील वाटचालीचा, त्यांच्या धम्माच्या वाटचालीचा अत्यंत अभ्यासपूर्वक विचार, तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा मांडलेला, तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा जो गृहत्याग होता. तो गृहत्याग आपण सर्व इतिहासाचे विद्यार्थी आहोत आणि अनेकांनी आपण सर्वांनी ऐकलेला आहे, वाचलेला आहे, पाहिलेला आहे की बुद्धांनी जो गृहत्याग केला त्याचे कारण आपण पाहिलं आहे. ते चित्र पण आपण पाहिलेले आहेत. चार प्रसंग सगळीकडे आपल्याला शालेय पातळीवरच्या पुस्तकामध्ये होते आणि ते सगळ्यांनी पुढे मांडले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं कारण सांगितलं जे या चारही कारणामध्ये नव्हतं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गृहत्यागाचं, तथागत गौतम बुद्धाच्या गृहत्यागाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला प्रश्न आहे. हे आपल्याला सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथातून पुढे आणलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची चिकित्सक मांडणी केलेली आहे आणि पुराव्यानिशी मांडणी केलेली आहे. दुसरं म्हणजे या ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पना व्यापक पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत. धर्म म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जगण्याची रीत, धर्म म्हणजे जगण्याची रीत आणि धम्म म्हणजे जगण्याची आदर्श रीत. अशा साध्या सोप्या पद्धतीने त्याची मांडणी आपल्याला समजून घेता येते. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की धर्माचा उद्देश हा या जगातील उत्पत्तीचे कारण शोधणे, या जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हे आहे. कोणाचं उद्दिष्ट? धर्माचं उद्दिष्ट. परंतु धम्माचं उद्दिष्ट काय आहे? तर धम्माचं उद्दिष्ट हे या जगाची पुनर्रचना करणे हे आहे. तथागत गौतम बुद्धांनी या जगाची पुनर्रचना ही बुद्धाची मांडणी बाबासाहेब आंबेडकर पुढे आणतात. पारंपरिक जो बौद्ध धर्म होता त्या बौद्ध धर्मामध्ये नव्याने काही विचार, नव्याने काही सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. पारंपरिक जो बौद्ध धर्म होता तो व्यक्तीच्या आध्यात्मिकता तर आहेच आहे, परंतु आध्यात्मिकतेच्या बरोबरीनं शील, प्रज्ञा, करुणा, मैत्री हे भाव आणि हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून बौद्ध धर्माकडे पाहण्याची नवीन दृष्टी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून दिलेली आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे सगळे ग्रंथ आहे आणि इतर सारे ग्रंथ आहेत.
या ग्रंथाच्या माध्यमातून, बाबासाहेब पुस्तकांच्या माध्यमातून, या शोध निबंधाच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशा पद्धतीने इतिहासकार होते, इतिहासतज्ञ होते, हे आपल्याला समजून घेता येण्यासाठी हे सगळे ऐतिहासिक संदर्भ आपण समजून घेतले पाहिजेत. आणि हे जे बाबासाहेबांचे ग्रंथ आहेत, या ग्रंथाची पुन्हा नव्याने पुन्हा एकदा वाचन त्याचं केलं पाहिजे आणि आकलन करून घेतलं पाहिजे. मग आपल्याला बाबासाहेबांचा इतिहासविषयक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी अधिक व्यापक पद्धतीने संधी मिळते अभ्यासासाठी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासकार होते, इतिहासतज्ञ होते, हे सिद्ध करण्यासाठी आपण पाहिलं की बाबासाहेबांकडे इतिहासाची दृष्टी होती. इतिहासाची नवीन दृष्टी त्यांनी मांडली. इतिहासाची नवीन दृष्टी मांडत असताना काही नव्याने मुद्दे मांडले आणि विशेषतः बहिष्कृत वर्गाच्या अनुषंगाने त्यांनी केलेलं संशोधन हे लाख मोलाचं आहे. मानववंशशास्त्राला नवी पायाभरणी करून देणारं त्यांचं संशोधन आहे. नवे संशोधन, नवी दृष्टी, नवे पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणलेले आपल्याला दिसतात. आणि हे सगळं करत असताना त्यांनी चिकित्सक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने इतिहासाच्या घटिताचा एक नवीन सिद्धांत, राजाश्रय, लोकाश्रय आणि